तुमच्या सनगरेवाडीत काय घडलंय? काही माझ्या लग्नाचा कार्यक्रम होता, लग्न होतं, कार्यक्रम होता, बायका सगळी जेवण करत होते, तोरण बांधत होते. तोरण बांधता म्हणता हे भांडणं करायला लागले आणि कोण होते ते भांडणं करायला? ते राकेश वासपुरे शेजारी समोरच्या आणि ते त्यांचा मुलगा आणि ते सगळे जो माझं प्रेशर वाढलं. ते आम्हाला मारायला अरे विट्टी विट्टी आम्हाला मारायला, आमच्या छाती विट्टीवर मारले मी सगळे. तुम्ही पोलिसांकडे गेला होता? आणि आम्ही मारायला गेले ते मला त्यांनी ओढलं, आपल्या दारावर तिच्या ओढलं, गळ्यातलं पण ओढलं नेऊन सगळं आणि जवळ गेली ना मी माझ्या कानाखाली पण मारलं. होय. किती जण होते ते पुरुष? 3 जण होते. त्यांची नावं काय काय? राजा वारकुडे, राकेश वारकुडे आणि आयुष वारकुडे. आता आहेत ते घरी? असं आहेत घरी आम्ही निघालो तर होते ना. कुठलं गाव आहे? कोथवडं. आम्ही भरपूर प्रयत्न केले सोडायचं पण ऐकलीच नाही. बाई आम्हाला चिकन किती मार. वाजता हे घटना घडली? हे आत्ता दुपारचे आता 1:30 नंतर. काय झालं ते बोला. आज नेमकं काय प्रकार घडला? हो, ती लग्नाची तोरणं बांधत असताना अचानक ती दाडकी बिडकी घेऊन आले मारामारी करायला. वादावाद किरकोळ होता किंवा आमच्या दारात तोरणं लावू नका म्हणून आम्ही समंजसन ठीक होता. पण ते दांडकेच पण मारामारीच्या उद्देशाने झालेले ते. आमच्या हातात काही नाही, आम्ही तोरणाच्या पिशव्या वगैरे घेऊन होतो. बेस्वास स्थितीत त्यांनी मारलं नाही. तुमच्या शेजारी राहतात ते? शेजारी एकदम. आणि गेले 1.5 वर्ष आम्हाला ते त्रास देत आहे. पाकाडीच्या छोट्या विषयावरनं भांडणं झालं. मग ते करतात काय? कामाधंद्याला की घरीच आहे? त्याचं गॅरेज आहे स्वतःचं. बायकांना आम्ही घरात नसताना बायकांना शिवीगाळ करणे, अशा नको ते म्हणजे अब्रू उत्पन्न होईल अशी शिवीगाळ करतात प्रत्येक वेळेला. या संदर्भात मी पोलिसांकडे गेला होता? मागच्या वेळेला पोलिस नाही गेलो. मी विषय संपवले, शेजारी राहून भांडण नको. पण आता हे अति झालं म्हणून पोलिस याची वेळ आहे. तक्रार दिली आहे तुम्ही? नाही, आत्ता सिव्हिलला आलो मी, नाही.